उपस्थित असलेले मान्यवर जमलेल्या बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं म्हणजे खूप जण बोलू शकतील असे सगळेच आपले पदाधिकारी आहेत आज. आणि खूप बरं वाटलं की पहिला महायुतीचा मेळावा म्हसोबाच्या ते चांगलाच होतोय. आणि मला वाटतं जे राहिले असतील ना त्यांना चांगली बुद्धी येऊ अशी खामलिंगेश्वरला मी प्रार्थना करतो. ज्यांनी ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं ना त्यांनी खरोखर मनापासून त्यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे. महायुतीचं काम जे जिल्ह्यामध्ये झालं ते मला वाटतं सगळ्यात वाखाणण्यासारखं आहे. आपल्याला 7 लाडक्या बहिणींनी दिली आणि खऱ्या अर्थाने एक वेगळं दैदिप्यमान असं यश आज महाराष्ट्रामध्ये तुम्हा आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं. एक चांगल्या प्रकारचं युतीचं सरकार, त्याला आरपीआयनी पण साथ दिली, अन्य इतर घटक पक्षांनी साथ दिली आणि चांगल्या विचारातून आपण एकत्र येण्याचा प्रयत्न झाला. आज याच माध्यमातून आपण सगळेजण इथे एकत्र आलेलो आहोत. या चांगल्या विचाराची देवाणघेवाण ही खऱ्या अर्थाने अशाच प्रकारची होत राहिली पाहिजे. हिंदुराव साहेबांनी मगाशी खूप चांगलं सूचक वक्तव्य केलं की नेत्यांच्या निवडणुका आता संपल्या, आता निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या आहेत. त्या कार्यकर्त्यांच्या टायमाला तरी आता पायात पाय घालण्याचा प्रयत्न कोणी करू नका अशी माझी हात जोडून सगळ्या इथं बसलेल्यांना विनंती आहे. कारण यांनी जर चांगल्या प्रकारचे आदेश दिले आणि तुमच्याकडं आतले बाहेरचे सगळ्यांच्याकडचे रिपोर्ट आलेले असतील, नसतील तर लागल्यास माझ्याकडचे पण मी यादी तुम्हाला पाठवेल लागल्यास, आणि त्याच पद्धतीने चांगल्या विचारातून जर महायुती एकत्र लढली तर मला वाटतं आपल्या समोर कोणीच नाही, आपल्या समोर आपणच कुठेतरी उभं करतोय. आणि तोच विचार चांगला जर जिल्हा परिषदला, नगरपालिकेला, महापालिकेला जर केला तर मला वाटतं या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा निश्चितपणे आल्या पाहिजेत. या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे आपण. तर कार्यकर्ता हा आपल्यासाठी, नेत्यांसाठी जीवाचं रान करतो, तर त्या टायमाला नेत्याला टाइम नसतो. ही भूमिका कुठल्याही पक्षात होता कामा नये. आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला सुद्धा मजबूत केला पाहिजे आणि त्याला ताकद देण्यासाठी सगळ्या युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्या बरोबर खंबीर उभं राहिलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचा विचार आपल्या या महायुतीच्या माध्यमातून पुढे जाऊ शकेल. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील आणि डॅशिंग जे विकासाला दिशा देणारे राष्ट्रवादीचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विकासाला कुठेच कमी पडणार नाही. ही चांगल्या विचाराची एकत्र तिन्ही माणसं अशा प्रकारचा विचार करतील, या राज्याला दिशा देण्यासाठी निश्चितपणे पाहिजे ती ताकद तुम्हाला आम्हाला मिळू शकते. आपण सगळ्यांनी हाच विचार केला पाहिजे की आम्हालाही पुढे जाण्यासाठी सगळ्यांनी चांगल्या विचारातून जर हे युतीचं चांगलं मजबूत काम केलं तर मला वाटतंय भविष्यात आपल्याला कुठे कोणी अडवणार नाही. एक वेगळा विचार खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे की देशाचे पंतप्रधान उद्या आम्हाला सगळ्या आमदारांच्या बरोबर संवाद साधणार आहे. पहिल्यांदा घडतंय की देशाच्या पंतप्रधानांनी आमच्या बरोबर बोलण्याचा, आमदारांच्या बरोबर बोलण्याचा उद्या जो एक टाइम दिलेला आहे, कुठेतरी एक वेगळी दिशा देशामध्ये सुद्धा घडते. आणि तोच विचार खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा केला पाहिजे. आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांच्या बरोबर बोलण्याचा संवाद ठेवला पाहिजे आणि नक्कीच ती ताकद या नेत्यांच्याकडून अपेक्षित आहे. आपण सगळ्यांनी, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, एकत्रितपणे काम करायला जर सुरुवात केली तर भविष्य आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आपण सगळ्यांनी तो विचार चांगला करावा. खामलिंगेश्वर नक्कीच सगळ्यांना आशीर्वाद देईल. त्याच्यामध्ये कुठेही खामलिंगेश्वराचा कोणाला उजवा होणार नाही. त्यामुळे नेते आहात आपण, त्यामुळे नेत्यांच्याकडे आम्हाला बघितलं पाहिजे आणि नेत्याने त्या विचारातून पुढे गेला पाहिजे. आणि हिंदुराव साहेबांच्या तोंडातून खामलिंगेश्वरच्या समोर निघालेलं आहे की प्रकाश पाटलांना देर आहे पण अंधेर नाही. निश्चितपणे होतीलच, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. एक चांगल्या विचारातून हा एक कार्यक्रम, खरं म्हणजे हिंदुराव साहेब त्याचं क्रेडिट घेत असतील पण हिंदुराव साहेबांचं नियोजन नाही, हे प्रत्येक हिंदुरावचं नियोजन आहे. प्रत्येकाने खऱ्या अर्थाने त्याचा पुढाकार मला सांगितला तर काका आपण एकत्रितपणे आता यावर्षी स्नेह भवनाचा कार्यक्रम करू. आणि खरं प्रत्येकचं मला अभिनंदन केलं पाहिजे. उल्हास भाऊ, प्रतीक आणि आमचे गणेश कोतरे यांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी हे सगळं नियोजन करण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या विचारातून सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्र येण्याचा जो आपण प्रयत्न करतो, हा
एक पुढच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने आम्हाला सुद्धा त्याचा चांगला उपयोग होईल. आपण सगळेच जण विकासाच्या दृष्टीने एकत्र येत असतो, पण ज्या वेळेला कधी कधी आपलं चुकतंय ते कधीतरी थांबवा आणि आपली ताकद वाढवण्यासाठी जी दूरदृष्टी आपली देशाच्या पंतप्रधानांची आहे, जी दूरदृष्टी आपल्या तिन्ही नेत्यांची आहे, त्या तिन्ही नेत्यांचा विचार करून आठवले साहेब त्याला आपल्याला सतत साथ देत असतात आणि या सगळ्या विचारातून आपण ही देवाणघेवाण शेवटच्या लोकांच्या पर्यंत गेली पाहिजे आणि चांगल्या विचारातून विकास आपल्या भागाचा झाला पाहिजे. वेगवेगळे प्रश्न खूप आहेत, निश्चितपणे त्याला दिशा मिळेल, त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण आपण सगळ्यांनी जर तो प्रयत्न चांगल्या पद्धतीने रेटला तर भविष्य आपल्या दृष्टीने खूप चांगलं आहे. मुरबाडची प्रगती होते. काही दिवसांनी मला तर वाटतं 1 वर्ष 6 महिन्यामध्ये मुरबाडचा एक वेगळ्या प्रकारचा मॉडेल या समृद्धी आणि वडोदराच्या माध्यमातून एक बनलं जाणार आहे. मुरबाडचा माणूस सुद्धा मुंबईला जायला जे आता तासनतास लागतात 1 तास सुद्धा लागणार नाही. रायत्यावरून जर तो त्या रस्त्याने गेला तर 52 तासाने मुंबईला CST ला पोहोचेल आणि इथून जायला 10 ते 15 मिनिटं. एक चांगल्या विचारातून मुरबाडचं चांगलं दळणवळणाचा उपयोग होतोय आणि निश्चितपणे मुरबाडची प्रगती, शहापूरची प्रगती ही थांबणार नाही. शहापूरला सुद्धा दौलत दरोडे आज इथं उपस्थित नसतील, पण आम्ही सगळेजण एकत्रितपणे शहापूर तालुक्यातला सुद्धा जो बॅकलॉग आहे हिरमत तो भरण्यासाठी आम्ही आपल्या बरोबर आहोत. काळजी करू नका. निश्चितपणे तुम्हाला त्यामुळे कोणी हद्दपार करत नाही, हद्दपारच झालेत सगळे. त्यामुळे हद्दपार बोलणाऱ्यानेच हद्दपार केले तुम्ही सगळ्यांनी, कोणालाही ठेवलं नाही. प्रत्येकाला आपली आपली जागा दिसलेली आहे आणि अजूनही दिसणार आहे. ती अजूनही आपण चांगल्या विचारातून घडवली तर नक्कीच कार्यकर्त्याला माझ्यासारख्याकडून तर पाहिजे ती ताकद द्यायची माझी तयारी आहे. युतीच्या कार्यकर्त्यांनी खूप काम केलं असेल, त्या कार्यकर्त्याला नक्कीच ताकद दिली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आपल्याला एक चांगल्या विचाराची ही युतीची सांगड आपण एकत्र टिकवली पाहिजे. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. खरं म्हणजे मी आणि प्रमोद हिंदुराव आम्ही एकत्र लढलेले आहोत, पण एक शब्दाने कटुता आली नव्हती. कौतुक करण्यासारखं आमची त्या टायमाला निवडणूक झाली होती. एक शब्दाने कुठे आम्ही एकमेकांच्यावर टीका केली नाही, कधी आम्हाला कोणाला बोलायला लागलो नाही आणि कुठेही वाच्यता झाली नाही. एवढं चांगल्या प्रकारचं आम्ही लढलो होतो. शेवटी पक्षाचा कधी आदेश असेल तर तो पाळावा लागतो आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने युतीचा जर हा संदेश आपण एकत्रितपणे सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने घेतला तर भविष्य आपल्यासाठी उज्ज्वल आहे. महाराष्ट्रामधली ताकद ही अजूनही मजबूत व्हावी यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे काम करूया. एवढाच तुम्हाला आजच्या दृष्टीने संदेश देईल. आज खूप उशीर होणार आहे तर खूप कार्यकर्ते आहेत, सगळ्यांना बोलायला दिली असतं तर मला वाटतं त्याच्यातच वेळ गेला असता. म्हणून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. आपण सगळेजण स्नेह भोजन केल्याशिवाय